श्लोक 7. सर्वभूतानि कौन्तेय प्रकृती यान्ति मामिकां कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम्. अर्थ, कौंतेय म्हणजेच हे कुंतीपुत्र अर्जुना, कल्पाच्या अंती सर्व भूते माझ्या प्रकृतीत लय पावतात आणि कल्पाचे आरंभी मी त्यांना उत्पन्न करतो. विवरण: वरील श्लोकात कल्पाचे आरंभी व कल्पाच्या अंती असे 2 शब्द आहेत. पैकी आरंभ म्हणजे ब्रह्मदेवाच्या दिवसाची सुरुवात आणि अंत म्हणजे ब्रह्मदेवाच्या रात्रीची सुरुवात किंवा रात्र. याचा विचार आपण मागच्या अध्यायात सुद्धा केलेला आहे, श्लोक 17 मध्ये. कल्प या शब्दाचे वरील अर्थाव्यतिरिक्त पुढीलही काही अर्थ आहेत. तर कल्प म्हणजे पवित्र नियम, पवित्र आज्ञा. 2. निश्चय, निश्चित कार्यक्रम, संकल्पित कार्य. 3. जगाचा अंत. 4. ब्रह्मदेवाचा दिवस. क्लुप या धातूपासून कल्प हा शब्द तयार झालेला आहे. याचा अर्थ योग्य होणे, समर्थ होणे, पूर्ण करणे, सिद्धी प्राप्त करणे, योजना करणे इत्यादी आहेत. याप्रमाणेच अर्थ लक्षात घेतला तर वरील अर्थाव्यतिरिक्त या श्लोकाचा अर्थ पुढील प्रमाणे सुद्धा होऊ शकतो. परमेश्वराने कल्पामध्ये म्हणजेच निश्चित कालावधीमध्ये संपूर्ण जीवाच्या उत्पत्तीचा निश्चित सुसंकल्पित असा कार्यक्रम ठरविलेला होता. हे कार्य चालविण्यासाठी त्याने पवित्र नियमसुद्धा तयार केले. त्यालाच धर्मनियम असे नाव दिलेले आहे. यानुसारच वागल्यास मानवी जीव समर्थ व दुःखातून मुक्त होण्यास योग्य होतात. ब्रह्मदेव या कल्पामध्ये सृष्टीची उन्नती अशासाठी करतो की जीवाने आपल्या मुक्तीचा मार्ग आचरावा व त्यात विजयी सुद्धा व्हावे, म्हणजेच त्यांना मुक्ती मिळावी. परमेश्वराने या कल्पनेने हे विश्व निर्माण केले, म्हणून या कालमर्यादेला कल्प असे नाव दिलेले आहे. या संपूर्ण कल्पात परमेश्वराची ही मूलभूत कल्पना आणि प्रेरणा कार्य करते. अशा कल्पारंभी ईश्वराचे मानसपुत्र उत्पन्न होतात. पैकी सप्तऋषी आणि 14 मनुतील प्रमुख असे 4 मनु हे मानसपुत्र म्हणजेच परमेश्वराचे मानस भाव असून त्यांची ही सर्व प्रजा आहे. पैकी स्वयंभुव, स्वारोचिष, औत्तमी व तामस हे 4 मनु व यानंतर सप्तऋषी निर्माण झाले. पैकी हे 4 मनु म्हणजेच 4 तत्वे ज्यांचे वेदांनी वर्णन केलेले आहे. यातील ज्ञानशक्तिमय जे तत्व आहे ते मन आहे व परब्रह्माची इच्छाशक्ती, सृष्टी रचनेची जी मूळ कामना आहे त्याला विश्वात्मा मन असे म्हणतात आणि हेच ते मनुतत्व, हेच प्रशास्ता आणि सर्वांतरयामी तत्व आहे. याची ज्ञानमात्रा सत्वमूर्ती महन मन रूपाने, तेथून इंद्रिय प्रवर्तक सर्वेंद्रिय मन व शेवटी विषयग्राही इंद्रियांचे अनुगामी इंद्रिय मन अभिव्यक्त होते. सप्तऋषी म्हणजे प्राणतत्व. ही सप्तक संज्ञा म्हणजेच पंचमहाभूते, मन व प्राण यांचे विकासातून ही सृष्टी निर्माण होते. वरील जरा ते विश्वात्मा मन, मनुतत्व वगैरे जे आहे त्याचं थोडंसं मला जे काही कळतंय त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगायचा इथे प्रयत्न करते. यातील ज्ञानमय जे तत्व आहे ते मन आहे, म्हणजेच मनाच्या ठिकाणी ज्ञान आहे. आणि परब्रह्माची इच्छाशक्ती काय आहे तर या सृष्टीची रचना करण्याची म्हणजे कामना म्हणजेच इच्छा आहे आणि त्यालाच विश्वात्मा मन असे म्हटले आहे. आणि ह्या मनुतत्वातनं हे जे सर्व निर्माण झालेले आहे त्याला प्रशास्ता आणि सर्वांतरयामी तत्व आहे असे म्हटले आहे. म्हणजेच ज्ञानमात्रेमुळेच या सर्व गोष्टी निर्माण झालेल्या आहेत आणि मग त्यातून सर्व इंद्रिय म्हणजे आपला देह, आणि हा देहसुद्धा कसे आहे तर त्याच्यामध्ये मन आहे आणि सर्व विषयांना ग्रहण करणारे अशी इंद्रियसुद्धा
भगवंतांनी निर्माण केलेली आहेत आणि अशी ही माणसाची किंवा ह्या प्राणीमात्राची उन्नती होत गेलेली आहे. मला जेवढं कळलं आहे तेवढा सांगायचा मी इथे प्रयत्न केलेला आहे. अशा रीतीने सर्व जीव कल्पारंभी निर्माण होतात. ते सतत कर्म करीत राहतात. कार्याचे समाप्तीनंतर सर्व भूते प्रकृतीच्या ठायी लीन होतात, म्हणजे ती नष्ट होतात. प्रकृतीची अवस्था गुणसाम्य आहे. यात कोणतीही हालचाल होत नाही, म्हणजे इथे तीनही गुण सारख्याच प्रमाणात स्थित असतात. सर्व भूते प्रकृतीत लीन होतात, म्हणजेच महानिद्रेत लीन होतात किंवा क्रियाहीन होतात. येथे कोणतेही कर्म घडत नाही. प्रकृती म्हणजे मूळ प्रकृती, गुणसाम्यावस्था, म्हणजेच सर्व त्रिगुण जिथे समान आहे ती अवस्था, ती क्रियाहीन आहे. आणि प्रकृती म्हणजेच स्वभाव, निज स्वभाव असा सुद्धा अर्थ आहे. आणि प्रत्येकाचे निज स्वभावाप्रमाणे कर्म घडत राहते. इथे गुणसाम्या स्थिती असल्याने कर्म घडण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत.